नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण 10वी नंतर एनडीए, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची तयारी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे सर. सगळ्यात आधी आपण त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते. प्राध्यापक सुरेश सोनावणे हे गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर तसंच छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या शहरात भव्य शाखा असून गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 6000 पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत अकॅडमीच्या माध्यमातून सरकारी नोकरीला सुद्धा लागलेले आहेत. सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गरुड झेपच्या 250+ विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय. याविषयीचीच माहिती जास्त वेळ न घालवता लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करून सरांकडून जाणून घेऊया. सर, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. खरं तर 10वी नंतरचं करिअर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. सगळ्यात पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे, एनडीए म्हणजे नेमकं काय आणि एनडीए मध्ये करिअरच्या नेमक्या कोणकोणत्या संधी आहेत त्याबद्दल सगळ्यात आधी प्रेक्षकांना सांगा. नॅशनल डिफेन्स अकॅडमी एनडीए ही परीक्षा 10वी नंतरचे विद्यार्थी देऊ शकतात. सर्वात कमी वयामध्ये अधिकारी बनणारी परीक्षा म्हणून याच्याकडे बघितलं जातं. पूर्वीपर्यंत त्या ठिकाणी एनडीएकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संकुचित होता. आता प्रत्येकाला माहीत झालंय की 10वी नंतर आपण अधिकारी बनू शकतो. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्समध्ये आपण अधिकारी पदावरती जाऊ शकतो. या माध्यमातून एनडीएची परीक्षा घेतली जाते. एनडीए मध्ये जाण्यासाठी विद्यार्थी हा 10वी परीक्षा दिल्यानंतर लगेच तयारी जर करत असेल तो नक्कीच एनडीएच्या माध्यमातून त्या ठिकाणी अधिकारी पदापर्यंत जाण्यासाठी सज्ज असतो. आता आपण एनडीए बद्दल माहिती घेतली. नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं एक आता ट्रेनिंग सेंटर पुण्यालाही आहे की ज्यामध्ये जाण्याची प्रत्येकाला चाहूल लागलेली असते की मला एनडीए करायचंय, मला ऑफिसर बनायचंय, पण त्याची माहिती पूर्ववत नसते. त्यामुळे कदाचित एनडीएच्या परीक्षा देण्याचं प्रमाण कमी होतं, पण ते आता मुळात वाढलेलं आहे आणि एनडीए ही परीक्षा आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे अधिकारी बनवणारी आहे. नक्कीच. जसं तुम्ही एनडीए म्हणजे काय त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. किती टप्प्यांमध्ये साधारण ही परीक्षा घेतली जाते, किती टप्पे असतात, याबद्दल मला वाटतं प्रेक्षकांना कळणं फार गरजेचं आहे. खरंच खूप छान प्रश्न विचारलाय. महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये असंख्य जण एनडीएची तयारी करायचं ठरवतात, पण पूर्ण माहिती त्या ठिकाणी नसते. विद्यार्थी मित्रांनी 10वी परीक्षा झाल्यानंतर जेव्हा त्यांचं वय 16 वर्ष असतं तेव्हाच एनडीए परीक्षेची तयारीला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आपण 11वी 12वी करतो आहोत. 11वी 12वी सायन्स करताना जर एनडीए परीक्षेची तयारी केली तर मला वाटतं की विद्यार्थ्याला 4 ते 5 टप्पे त्या ठिकाणी भेटतात. परीक्षा देण्यासाठी अटेम्प्ट असतात की एवढ्या वयामध्ये एवढे देता येतील आणि ही परीक्षेची तयारी मोठ्या प्रमाणावरती करावी लागते. कारण एनडीए मध्ये काही पाठ पडलेले आहेत. प्रथमतः लेखी परीक्षा. लेखी परीक्षेमध्ये ही 2 गट पडतात, 2 पेपर होतात. पहिला पेपर आणि दुसरा पेपर. यामध्ये 300 मार्काचा असेल, 600 मार्काचा असेल, असे 2 पेपरची तयारी करावी लागते. त्यानंतर एनडीए मध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो एसएसबीचा इंटरव्ह्यू. म्हणजेच त्याची मुलाखत ही विद्यार्थ्याला चांगल्या मार्काने आणि चांगल्या पद्धतीने पार करावी लागते. म्हणूनच आपण 2 वर्ष किंवा जास्तीत जास्त 2.5-3 वर्ष त्याची तयारी करणं, परफेक्ट करणं गरजेचं असतं. या 3 टप्प्यातून जाणारा विद्यार्थी हा एनडीए साठी सिलेक्ट होतो. आता कदाचित पहिल्या अटेम्प्टमध्ये विद्यार्थ्याला यश मिळालं नाही तर त्याला वर्षातून 2 वेळेस परीक्षा देता येते. मग त्यामुळे एप्रिल असेल, ऑक्टोबर असेल, या 2 महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने देतात आणि योग्य नियोजन काटेकोरपणे जर केलं तर मला वाटतं एनडीएची परीक्षा ही सर्वात सोपी परीक्षा आहे आणि आता जास्तीचा कल विद्यार्थ्यांचा यूपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या अधिकारी पदापर्यंत पोहोचलेला आहे. नक्की. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की किती टप्प्यांमध्ये साधारण परीक्षा होते, त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की ही परीक्षा असते ती इतर परीक्षांपेक्षा थोडी वेगळी असते. काय वेगळेपण असतं? मला वाटतं विद्यार्थ्यांना हे कळणं फार आवश्यक आहे. वेगळं काय असतं? खरं तर विद्यार्थ्याच्या मनात या परीक्षेबद्दल एक भीती असते की एनडीएची परीक्षा खूप मोठी आहे, यूपीएससीची परीक्षा असल्यामुळे इथे यश येणार की नाही येणार. मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, खरंच ही परीक्षा अवघड नाही आहे.
फक्त गरज आहे ठरवण्याची. जर तुम्ही ठरवून येत नसाल आणि फक्त एनडीए करायचं म्हणत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी ते अवघड बनून जाते. एनडीएचं वय आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला लवकरात लवकर सुरुवात जर केली तर एनडीएची परीक्षा मुळात अवघड जात नाही. एनडीएची परीक्षा, यूपीएससीची परीक्षा देणारा विद्यार्थी हा बाकी कुठलाही परीक्षा सहज पद्धतीने त्या ठिकाणी पास करतो. त्यामुळे परीक्षेच्या मध्येच काही त्या ठिकाणी पोस्ट विद्यार्थ्यांच्या निघतात, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. यामुळे एनडीएची परीक्षा सोपी बनून जाते. आणि जेव्हा आपण IIT, नीट, जेईई या परीक्षेकडे बघतो त्या प्रमाणात एनडीएची परीक्षा ही त्याच लेवलची आहेत आणि कदाचित या पद्धतीने जर आपण गेलो तर त्यापेक्षाही सोपी बनून जाते आणि आपल्याला डायरेक्टली सरकारी नोकरीपर्यंत पोहोचवते. यानंतर कुठलाही कोर्स वगैरे करायची गरज नसते. ज्या वेळेस तुम्ही एनडीए सिलेक्ट होतात डायरेक्टली तुम्हाला ट्रेनिंगसाठी जाता येतं. म्हणजेच एक 10वीचा विद्यार्थी 12वी झाल्या अधिकारी बनू शकतो. या लेवलची परीक्षा आहे. त्यामुळे अवघड विद्यार्थ्यांनी मानण्याची गरज नाही आहे. खरंच खूप चांगल्या पद्धतीने ही परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात आणि जर सराव चांगला असेल तर सोपी बनतच जाते. नक्कीच, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की ही परीक्षा सुद्धा तितकीच सोपी असते जशा इतर परीक्षा असतात. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि अभ्यास करण्याची पद्धत ही फार महत्त्वाची असते. तर मला असं विचारायचं आहे की लेखी मैदानी जी चाचणी असते त्यासाठी विद्यार्थी परिपूर्णपणे तयार होणं फार आवश्यक असतं. याची तयारी तुम्ही कशी करून घेता आणि याचे जे गुण असतात ते साधारणपणे कसे विभागले जातात याबद्दल काय मार्गदर्शन करता येईल? हाच प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो की मानसिकता, विद्यार्थ्याची जर मानसिकता क्लिअर असेल की मला एनडीए करायचं आहे. जेव्हा अधिकारी बनण्याचं स्वप्न विद्यार्थी बघतो तेव्हा त्याची मानसिकता क्लिअर होणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. जेव्हा आपण 2.5-3 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा नक्कीच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी या परीक्षेत यश येण्यासाठी विविध मार्ग दिसायला लागतात. ज्यावेळेस आपण लेखी परीक्षेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला इंग्रजी असेल, गणित असेल, म्हणजे इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्समध्ये सगळेच घटक असतील, बायो असेल, केमिस्ट्री असेल, यामध्ये पारंगत होणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये आपण पहिला टप्पा जर बघितला तर त्यामध्ये फक्त गणित आणि इंग्रजी या विषयावर जर विद्यार्थ्यांनी विशेष प्राधान्य दिलं, चांगल्या पद्धतीने जर स्कोरिंग घेतला तर पहिल्या 300 मार्कांचा पेपर तो सहज पद्धतीने पार करतो. विद्यार्थ्याची इथं चुकी होते की दुसऱ्या पेपरची जास्त तयारी केल्या जाते आणि त्यानंतर पहिल्या पेपरकडे लक्ष दिल्या जात नाही. मग दुसरा पेपर तो चेक सुद्धा होत नाही. कारण इथे पहिल्या पेपरलाही तुम्हाला तो स्कोर घ्यावाच लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर हे दोन्ही टप्प्यात जरी असले तर दोन्हींची इक्वल तयारी, म्हणजे पहिल्यापासून आपल्याला समप्रमाणात तयारी ठेवावी लागते. स्कोरिंगचे विषय कोणते आहेत ते समजून घ्यावे लागतात. दररोज या विषयावर आम्ही जेव्हा टेस्ट सिरीज घेतो विद्यार्थ्याला सकाळी 5 ते रात्रीच्या 10-11 पर्यंत त्याचा शेड्यूल बनवतो. त्यामध्ये या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी मिळवलेल्या असतात. नंतरचा पाठ असतो मैदानी चाचणी. हे गरजेचं काय? कारण विद्यार्थी जर शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तर तो इंटरव्ह्यूच्या वेळेस कुठल्याही पद्धतीने इंटरव्ह्यूला तो समक्ष पुढे जाऊ शकतो. तो घाबरणार नाही, त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल. मग ज्यावेळेस ऑप्टिकलचा विचार येतो की वेगवेगळ्या घटकामध्ये तो कशा पद्धतीने जाईल, स्क्रीनिंग टेस्ट जी असते तिच्यामध्ये तो कशा पद्धतीने पुढे जाईल, या सर्व गोष्टींचा विचार मेडिकल पर्यंत हे सगळे टप्पे विद्यार्थ्याकडून वारंवार जर करून घेतले तर विद्यार्थी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने या परीक्षेला घाबरत नाही. आणि मी बघितलंय की असंख्य विद्यार्थ्यांनी त्यातून रिझल्ट काढलेला आहे तो फक्त आणि फक्त आत्मविश्वासाच्या जोरावरती आणि शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन परिपूर्ण जर घेतलं तर एनडीए परीक्षा त्या ठिकाणी विद्यार्थी त्या पद्धतीने पार करतो. नक्कीच, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की ह्याचे जे गुण असतात ते कशा पद्धतीने विभागलेले असतात त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं असतं की वयोमर्यादा असते. कुठलीही परीक्षा देण्यासाठी एक वयोमर्यादा ठरलेली असते. याची वयोमर्यादा काय आणि शारीरिक पात्रता नेमकी कशी असणं आवश्यक असतं, काय शरीराची तयारी करणं याआधी सगळं आवश्यक असतं, याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करा. खरं तर भारतामधील सर्वात कमी वयाची परीक्षा म्हणून इंडियाकडे बघितलं जातं. त्यामुळे वय हे पूर्वी ही परीक्षा 11वीला असताना देता येत होती. आता ती 12वी तुम्ही जेव्हा अपेअर होतात तेव्हा तुम्हाला एनडीएची परीक्षा देता येते. मी तर म्हणेल वयाच्या 16 वर्ष ते 19, 19.5 पर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येते. कमी जास्त टायमिंग त्यामध्ये फक्त 5-6 महिन्याचा पडतो. जेव्हा विद्यार्थी सायन्स घेऊन 12वीला त्या ठिकाणी असतो तेव्हा परीक्षा पहिल्या वेळेस तो परीक्षा देईल. त्यानंतर त्याची 12वी उत्तीर्ण होते तेव्हाही त्याला 2 ते 3 टप्पे भेटतात. म्हणजेच वर्षातून 2दा होणारी
परीक्षा आपल्याला 2 वेळेस देता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही आहे. कमी वयात जरी तुम्ही तयारी करत असाल तर योग्य वेळेला त्या ठिकाणी निर्णय घ्या. परीक्षा जेव्हा 10वीच्या संपतात तेव्हाच त्या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेऊन किंवा त्या ठिकाणी सेल्फ स्टडी करून त्या अभ्यासाला लागतात आणि तेच विद्यार्थी कमी वयातील यशस्वी होतात. म्हणून यामध्ये वयामानाची एक सर्वात महत्त्वाची अट आहे आणि इथं ठरलेल्या गोष्टी आहेत की इतक्या वेळेसच परीक्षा विद्यार्थी देऊ शकतो. त्यामुळे वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये परीक्षा पूर्ण करायची आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी 10वी झाल्या त्या ठिकाणी निकाल लागल्यानंतर किंवा निकालाच्या अगोदरच तयारी करायला सुरुवात केली पाहिजे. नक्कीच, ज्याप्रमाणे वयोमर्यादा काय आहे याबद्दल आपण जाणून घेतलं, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एनडीए परीक्षेसोबत आपण आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल याच्या सुद्धा परीक्षा त्याच्याबरोबर आपण देऊ शकतो का, की त्यासाठी काही वेगळी तयारी, वेगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं? खरं तर मी म्हणेल आतापर्यंत मी बघितलेला रिझल्ट बघितलेला आहे. एनडीएची परीक्षा देणारा विद्यार्थी कुठल्याही परीक्षेला तो बिनधास्तपणे त्या ठिकाणी सामोरे जाऊ शकतो आणि तो पास सुद्धा करतो. आता मागच्या काही बॅचेसचा रिझल्ट बघितला, एनडीएची परीक्षा करणारे विद्यार्थी नेव्हीमध्ये MR SSR या पदावरती सर्वात जास्त त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. याचं कारण ज्या वेळेस विद्यार्थी मोठ्या परीक्षेची तयारी करतो तो एक डोंगर चढतो या पद्धतीने आहे. त्याच्यासाठी नॉर्मल ज्या टेकडी असतात त्या काही राहत नाही. मी तर म्हणेल बाकीच्या परीक्षा एनडीएच्या परीक्षांच्या मुलांना काहीच नाहीये. तो MR बनू शकतो, नेव्हीमध्ये SSR बनू शकतो, त्यानंतर एअरफोर्समध्ये एक्स ग्रुप, वाय ग्रुपमध्ये तो जाऊ शकतो, त्यानंतर टेक्निकल क्लर्क, नर्सिंग असिस्टंट ह्या आर्मीतल्या पोस्ट आहे, इथंही त्याला सहज जाता येतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाहीये. जो मुलगा एनडीएची तयारी करतोय कदाचित त्याच्याकडून एनडीएची परीक्षा पास नाही होऊ शकला किंवा त्याला काही प्रॉब्लेम्स आलेत तर मला वाटतं तो सरकारी नोकरी मिळवण्यापासून वंचित राहत नाही. कुठली ना कुठली सरकारी नोकरी त्याच्या हातात असते. गरज आहे तो कॉन्फिडन्स त्या ठिकाणी शेवटपर्यंत टिकण्याची आणि एकदा ठरवण्याची. जे विद्यार्थी ठरवतात ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. आणि मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक नक्कीच निरोप या मुलांना आणि विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं जो टिकला तो लागला या पद्धतीने असतं. शेवटपर्यंत हार मानायची नसते. शेवटपर्यंत टिकून एनडीएची जर तयारी तुम्ही केली तर आपण सांगितलेल्या सर्व परीक्षा विद्यार्थी सहज पास करतो. नक्कीच, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं असतं मुलींसाठीचा हा एक खरं तर प्रश्न आहे की मुलींना तिन्ही सैन्य दलामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत किंवा कोणकोणत्या नोकरीच्या पदावर त्या जाऊ शकतात, याबद्दल काय माहिती देता येईल? खरं तर मुलींसाठी आनंदाची गोष्ट आहे. आतापर्यंत एनडीए मध्ये मुलींना संधी नव्हती, पण गेल्या 2 वर्षापासून एनडीए मध्ये आता मुली अधिकारी बनून जात आहेत. पूर्वी नेव्ही एअरफोर्सला मुलींचं प्रमाण कमी होतं, आता तिथे सुद्धा मुलींना MR SSR असतील, बाकीच्या पोस्ट असतील, तिथे जाता येत आहे. आणि मी जेव्हा बघतो की एनडीए मध्ये आता मुलींचा सक्सेस रेशिओ वाढत चाललेला आहे. इव्हन ग्रामीण भागातील मुली सुद्धा त्यामध्ये आता कमी राहिलेल्या नाहीये. ज्या मुली पूर्वी 5-5, 7-7 वर्ष इंजिनिअरिंग करायच्या, नीट IITच्या परीक्षा द्यायच्या, 4 वर्ष 5 वर्ष लागायचे, त्या विद्यार्थ्यांनी आता 2 वर्षात स्वतःचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करतायत. आणि आई वडिलांनाही त्या ठिकाणी मुलीबद्दल जी शंका होती की मुलींना किती वेळ लागेल ते होत नाही. वयाच्या 19व्या वर्षी मुलगी सहज त्या ठिकाणी नोकरी प्राप्त करू शकते. आता ही संधी सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळे मुलींनी या क्षेत्राकडे त्या ठिकाणी जर आलं तर नक्कीच त्यांना यश मिळतं. नक्कीच, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे सर की तुमच्या संस्थेमार्फत 10वी नंतर विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की अगदी 10वी झाल्या किंवा 10वी करताच तुम्ही या सगळ्याचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. कशा प्रकारे जर तुमच्या संस्थेमध्ये विद्यार्थी आले तर त्यांना तुम्ही काय प्रशिक्षण नेमकं देत असता? आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर राज्यातूनही विद्यार्थी गरुड झेपला येतात. आम्ही आल्यापासून त्याचा एक शेड्यूल बनवला जातो की त्याची मानसिकता एकदा प्रथमतः क्लिअर करणं, त्याला त्या पोस्टचं महत्त्व कळायला पाहिजे. जेव्हा अधिकारी समोर बघतात तेव्हा विद्यार्थी अति उत्साहाने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यासाला लागतो. जेव्हा क्लास त्या ठिकाणी चालू असतात सकाळी 5ला उठण्यापासून त्याची मैदानी चाचणी असेल, त्याच्या रुटीन डेलीच्या ज्या कन्सेप्ट आहेत
त्या क्लिअर करून घेणं असेल, त्यानंतर त्याचे लेखीचे क्लास असतील, 11वी 12वीचे वर्ग असतील, त्या परीक्षा त्याला किती महत्त्वाच्या आहेत याचं महत्त्व पटवून देणं. प्रत्येक विषयाचे शिक्षक, मग गणित विषयाचे शिक्षक असतील तर त्याचं महत्त्व, त्यानंतर त्याचा येणारा भाग हा त्याच्याकडून पूर्ण करून घेणं, हे काम त्या ठिकाणी ठरलेलं असतं. त्यानंतर टेस्ट सिरीज, प्रत्येक संडेला वेगवेगळ्या टेस्ट जर विद्यार्थ्यांनी सोडत राहिला तर जो मनावरती दडपण असतं परीक्षेचं ते राहत नाही. आणि बाकी जेव्हा कुठल्याही परीक्षा निघतात, एनडीएची परीक्षा देताना या परीक्षा विद्यार्थी जर दिल्या तर त्यातून त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. मी अशी उदाहरणं बघितलेत की एनडीएची तयारी करतोय, दुसरी पोस्ट मिळाली पण तो पोस्ट घेत नाहीये, किंवा आम्ही त्याला सांगतो की तू थांब, अजून तू एनडीएची परीक्षा पास करू शकतो, आणि त्यांनी ते एनडीएच्या परीक्षा पास सुद्धा केलेल्या आहेत. असेही विद्यार्थी भेटतात. त्यामुळे विद्यार्थ्याला एकच गोष्ट महत्वाची की वयाच्या लवकरात लवकर सुरुवात करणं. कारण जेव्हा अधिकारी पदाची परीक्षा आपण बघतो, वेळ गेल्यानंतर आपल्या हातात काही नसतं. जे विद्यार्थी 12वी झाल्यानंतर तयारीला सुरुवात करतात, मला वाटतं एनडीए होणार नाहीये. हे झालं 10वीच्या नंतर लगेच तयारी करणारे विद्यार्थी. आमच्याकडे आता आम्ही एक प्लॅन बनवलेला आहे की विद्यार्थी ऑफिसर बनण्याचं स्वप्न 5वी पासून त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आज IPS IRS अधिकारी आपल्या महाराष्ट्रातले वाढले पाहिजे. त्यासाठी सैनिकी स्कूलच्या माध्यमातून 5वी पासून सुद्धा शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिलं जातं. आणि या मोठ्या स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये टक्केवारी महाराष्ट्राची कमी होती, आता ती झपाट्याने वाढते. गावोगावी आता नेव्ही एअरफोर्सचे अधिकारी दिसायला लागले. नक्कीच, मला वाटतं त्याचप्रमाणे या परीक्षा जर विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाही तरी सुद्धा त्यांच्याकडे काय पर्याय उपलब्ध आहे याबद्दल मला तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घ्यायची. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे 10वी नंतर एनडीए, आर्मी आणि नेव्ही एअरफोर्सची तयारी नेमकी तुम्ही कशी करू शकता, आणि याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक सुरेश सोनावणे सर. लगेचच विषयाला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं मी तुम्हाला म्हटलं होतं की समजा या एनडीएच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळालं नाही तर ते खचून जातात, मात्र त्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे या क्षेत्रातल्या किंवा विविध क्षेत्रातल्या संधी उपलब्ध आहेत, हे तुम्ही कसं पटवून देऊ शकता? मी तर यापूर्वी पहिले सांगितलं की एनडीए परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी कुठेही वाया जात नाही. तो कुठली ना कुठली सरकारी नोकरी घेऊन बाहेर पडतोच. याचं कारणच असं आहे, आपण खेड्यातील भाषेमध्ये बोललो, विद्यार्थी एनडीएची परीक्षा करतो म्हणजे काय, तो UPSCच्या परीक्षेच्या पेपरची तयारी करतोय. आणि UPSC ही मोठी परीक्षा मानली जाते, म्हणजे तो डोंगर चढतोय. हा डोंगर चढताना विविध टेकड्यांना त्याला पार करावं लागतं. त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेत विविध स्पर्धा परीक्षा त्याच्या वाटेमध्ये येतात. नेव्हीमध्ये असेल, MRSSR असेल, आर्मीमध्ये टेक्निकल, क्लर्क, नर्सिंग असिस्टंट, मी हे नावं घेतलेत. एअरफोर्समध्ये जायच्या संधी असतील, S ग्रुप, Y ग्रुप. त्यानंतर स्टाफ सिलेक्शनचे पेपर येतात. जे विद्यार्थी एनडीए करू शकत नाही, हे त्यांना 1 वर्षानंतर कळतं किंवा 6 महिन्यात कळतं. त्या विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून BSF, CISF, ITBP, आसाम रायफल यासारख्या कुठल्या ना कुठल्या पोस्टवरती त्या ठिकाणी नोकरी मिळवलेलीच आहे. जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत ते स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र पोलीस असेल, जेल पोलीस असेल, विविध स्पर्धा परीक्षा असतात, त्यामध्ये सक्सेस झालेले आहेत. काही विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये रेल्वेच्या एक्झाम असतील त्या देऊ शकतात. यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येतं असं नाही. फक्त गरज आहे शेवटपर्यंत त्या ठिकाणी तयारी ठेवण्याची. आणि विद्यार्थ्यांनी जर मानसिकता क्लिअर असेल की मला स्पर्धा परीक्षेत एक पोस्ट मिळवायची आहे, ती एनडीएची मिळेल किंवा अथवा दुसरी मिळेल, पण नक्कीच तयारी असेल तर तो मिळवतोच. नक्कीच, त्याचप्रमाणे आता 10वीची परीक्षा संपली आहे, विद्यार्थी असतील, पालक असतील, सगळे रिझल्टची वाट बघतायत, म्हणजे निकाल कधी येईल ह्याची वाट बघतायत. तर त्यांच्यासाठी सध्या करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, हे करता करता, वाट बघता बघता ते कोणती तयारी करू शकतात त्यांच्या पुढच्या करिअरच्या दृष्टीने? खरं तर हा सर्वांच्याच मनात प्रश्न असतो की माझा निकाल आहे 10वीचा निकाल. पण मला वाटतं की विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स स्वतःवरती असतो. त्याला माहिती आहे की मी 10वी परीक्षा उत्तीर्ण होणारच आहेत. आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की तिथे कुठल्याही टक्केवारीची कुठली आट नाहीये. एनडीएला 60% पुढची परीक्षा देऊ शकतात, म्हणजे 60% ते नॉर्मल झालेत, ते विद्यार्थी मिळवतातच. 12वीला पण 60% लागतात, ते मिळवतात. मला वाटतं की 70-80% घेणारे विद्यार्थी एनडीएच्या परीक्षा देतात.
देतात आणि बाकीच्या परीक्षा तुम्ही वेळ वाया घालवतायत निकालच्या वाट बघण्यामध्ये. किमान 1.5 महिन्याचं अंतर असतं आणि याच कालावधीमध्ये पालकही खचतो आणि विद्यार्थीही खचतो. तो फक्त निकालाची वाट बघत बसेल. त्याचे मित्र त्याला निगेटिव्ह करतात की तुझ्याकडून होईल का, तू पुढे जाशील का, अजून काय करायचंय. आणि वेगवेगळ्या संधी जेव्हा डोळ्यासमोर असतात तेव्हा निर्णय क्षमता ही सर्वात महत्वाची असते. मी म्हणून सांगेल की पालकांनी निकालाची वाट न बघता एक निर्णय ठाम करावा लागेल की मला ही परीक्षा द्यायची आहे, इंडेची तयारी करायची आहे किंवा बाकी छोट्या परीक्षांची तयारी करायची आहे. पार्ट असा नाहीये की इंडेच करावं लागेल. काही मुलांची बौद्धिक क्षमता बघून ते आर्मी नेव्ही एअरफोर्सचा निर्णय घेऊ शकतात. काही महाराष्ट्र पोलीस वगैरे स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतात. काही विद्यार्थी सरळ सेवेची म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक या परीक्षेची तयारी करू शकतात. हे सर्व क्षेत्र तुमच्यासाठी आहेत आणि शिपाई ते कलेक्टर पदापर्यंतच्या परीक्षांची तयारी तुम्हाला करता येते. यामध्ये खूप सारा असा अथांग सागर आहे ज्या सागरामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकतात. आणि या क्षेत्राकडे बघताना स्पर्धा परीक्षेमधून तुम्हाला कुठल्याही परीक्षा देता येतात. मी तर म्हणेल एनडीएची परीक्षा देणारे मुलं नीट, IIT, JEEच्या परीक्षा ज्या असतात त्या सहज पद्धतीने पात्र केलेले मी बघितलेले आहेत. त्यामुळे घाबरायचं नाहीये. निकालाची वाट बघण्यापेक्षा एक वेळेस तुम्हाला ठरवावं लागेल की मला लवकरात लवकर तयारी सुरुवात करायची आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे जर आपले जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत त्यांना जर तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सल्ला द्यायचा असेल की त्यांच्या मुलांनी निकालाची वाट न बघता पुढे काय करणं आवश्यक आहे तर काय द्याल आणि एकंदरीत या सगळ्याची तयारी कशी करून घेऊ शकतात? मी आपल्या माध्यमातून पालकांना प्रथमतः बोलेल की पालकांनी आपल्या मुलाबद्दल जागरूक राहणं गरजेचं आहे. आज 10वी नंतर त्याच्या करिअरच्या वाटा सुरुवात होतात. तो कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो. पण योग्य डिसिजन घेऊन योग्य सर्वे करून तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल की मुलगा आता कुठे राहणार आहेत, कशा पद्धतीचे शिक्षण घेणार आहेत. 11वी 12वी तर करायचीच आहेत, ती करत असताना शिक्षण कसं चालेल याचा विचार पालकांनी करावा. पालकांना आणि विद्यार्थ्यांमध्ये वेळेचं त्या ठिकाणी ताळेबंद होत नाही की मुलगा म्हणतोय मला त्या ठिकाणी निकालानंतर जायचंय किंवा पालकांकडे वेळ नसतो त्यामुळे पालक लेट करतात. यामध्ये विद्यार्थी कुठे ना कुठे घरी राहून त्या ठिकाणी स्वतःचा करिअरकडे त्याचं दुर्लक्ष होतं. म्हणून पालकांनी जर सजग राहिलं तर विद्यार्थी बनायला सुरुवात करेल. आणि जे विद्यार्थी आज हा प्रोग्राम बघत असतील मी त्यांना सांगेल की आपलं ध्येय काय आहे, टार्गेट काय आपल्याला दिसायला पाहिजे. जर ती वर्दीची नोकरी असेल ती वर्दी डोळ्यासमोर आली पाहिजे. कुठलीही त्या ठिकाणी सरकारी नोकरी असेल तर ती दिसायला पाहिजे आणि त्यानुसार जर तुम्ही तयारीला लागलात तरच तुम्हाला त्या ठिकाणी ते यश मिळणार आहेत. हा 3 वर्षाचा कालावधी खूप मोठा नाहीये. सहज 11वी आणि 12वी पूर्ण होते आणि विद्यार्थी करता करता असं लक्षात येत नाही की 3 वर्ष झाले. मी 19व्या वर्षी नोकरी मिळवलेले विद्यार्थी बघितलेत, वयाच्या 18.5 वर्षी त्या ठिकाणी नोकरी मिळवलेले विद्यार्थी बघितलेत. हे का होतं? वयाच्या 16व्या वर्षी जर तयारी केली तर तुम्हाला 2 वर्ष मिळतात आणि या 2 वर्षात स्पर्धा परीक्षा पक्की तुमची होते. जर तुम्ही 12वी नंतर विचार केला तर मला वाटतं 21-22व्या वर्षी नोकरी मिळते. त्यामुळे जितक्या लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागाल तेवढाच तुमचा वेळ वाचतो. आणि स्पर्धा परीक्षेत वेळेला खूप महत्व आहे, कारण जेव्हा तुम्ही पेपर देतात तेव्हा सुद्धा 1-1 मिनिट 1-1 मायक्रोसेकंद तुमच्यासाठी महत्वाचा असतो. जेव्हा रनिंग वगैरे तुम्ही करतात तिथं मायक्रोसेकंद. म्हणून वेळेला महत्व द्या आणि लवकरात लवकर तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. आणि मला वाटतं या सगळ्याच्या परीक्षेची जर तयारी करायची असेल तर त्यांनी एकदा गरुड झेप अकॅडमीला सुद्धा संपर्क करण्याची फार गरज आहे. तुम्ही इथे आलात सर आणि इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.